नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 25 मे 2026. सध्या राज्याच्या बाजारात हळदीचे भाव कसे खेळतायत याचा थेट आणि अचूक आढावा आपण घेणार आहोत. आज आपण केवळ कोरडे आकडे वाचणार नाहीत, तर या आकड्यामागे दडलेला अर्थ डिकोड करणार आहोत, जेणेकरून आपल्याला बाजाराचा खरा कल समजायला मदत होईल. सध्या सर्वांच्या मनात असणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आज कोणत्या बाजारात हळदीला सर्वाधिक भाव मिळाला. जिथे तिथे हाच चर्चेचा विषय आहे. आत्ताच्या या अस्थिर परिस्थितीत आपला शेतमाल लगेच विकून मोकळे व्हावे की तो साठवून ठेवण्यात जास्त शहाणपणा आहे? नेमकं सत्य काय आहे आणि आकडे काय सांगतायत? चला थेट बाजाराच्या मैदानातच उतरूया आणि या प्रश्नांची उत्तरे शोधूया. भाग 1. बाजाराचा आढावा. मेहरकर आणि वसंत कुरुंदा. सुरुवातीला नजर टाकूया मेहकरच्या लोकल बाजारावर. इथे किमान भाव राहिलाय 12,000 रुपये, सर्वसाधारण 12,800 आणि कमाल भाव गेलाय 13,500 रुपयांपर्यंत. आता यात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे. किमान आणि कमाल भावामध्ये खूप मोठी तफावत नाहीये. याचाच अर्थ असा की मेहकरचा बाजार आज एकदम स्थिर राहिला. कुठलीही मोठी उलथापालत इथे पाहायला मिळाली नाही. पण वसंत कुरुंदा बाजार समितीकडे पाहिलं की चित्र थोडं बदलतं. किमान भाव 11,000 रुपये आहे, जो मेहकरपेक्षा थोडा कमीच आहे. सर्वसाधारण भाव 12,621, पण खरी उडी घेतली ती कमाल भावाने. थेट 14,700 रुपयांचा टप्पा इथे गाठला गेलाय. मेहकरच्या स्थिरतेची तुलना या मोठ्या फरकासोबत केली तर लक्षात येतं की इथे चांगल्या प्रतीच्या मालाला एकदम जोरदार उठाव मिळालाय. भाग 2. सर्वोच्च बिंदू. सांगली बाजारातील विक्रमी उच्चांक. आता वळूया आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या क्लायमॅक्सकडे. सांगली बाजारात राजापुरी हळदीनं आज काय कमाल केलीये ते बघा. किमान भाव 10,700 रुपये. पण थांबा, सर्वसाधारण भाव कितीये माहितीये? तब्बल 15,700 रुपये. आणि कमाल भावानं तर सगळ्याच मर्यादा ओलांडल्यात. तो गेलाय थेट 18,600 रुपयांवर. विचार करा, इतर बाजार समित्यांचा जो कमाल भाव होता ना, त्यापेक्षा जास्त तर सांगलीचा सर्वसाधारण भाव आहे. 18,600 रुपये प्रति क्विंटल. आजच्या संपूर्ण दिवसाचा हा निर्विवादपणे सर्वोच्च आकडा आहे, अक्षरशः विक्रमी. हा आकडा फक्त एक संख्या नाहीये, तर उच्च दर्जाचा माल असेल तर बाजार त्याला कसा डोक्यावर घ्यायला तयार आहे याचं हे प्रतीक आहे. सांगलीत आज जो उत्साह पाहायला मिळाला तो पाहता हळद उत्पादकामध्ये नक्कीच एक नवी ऊर्जा निर्माण झाली असेल. भाग 3. स्थिर बाजार. हिंगोली आणि नांदेड. आता सांगलीचा हा विक्रमी भाव पाहून एकदम हुरळून जायचं नाही, कारण हिंगोली आणि नांदेडच्या बाजाराकडे पाहिलं तर वास्तवाची खरी जाणीव होते. हिंगोलीत भाव 11,500 पासून 14,300च्या घरात आहेत आणि नांदेडमध्ये सुद्धा किमान 11,400 ते कमाल 14,615 रुपये असाच कल आहे. सांगलीत जरी भाव गगनाला भिडली असले तरी राज्याच्या बहुतांश भागात बाजाराने अजूनही आपला तोल सांभाळलाय आणि एक भक्कम सरासरी टिकवून ठेवली आहे. भाग 4. तज्ज्ञांचा सल्ला. पुढील धोरणात्मक पावले. बाजारभावाची ही सर्व आकडेवारी पाहिल्यानंतर तज्ज्ञांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला असा आहे की सध्या बाजारात हळदीच्या भावात मोठे चढउतार सुरू आहेत. अशा या अस्थिर परिस्थितीत जेव्हा भाव अचानक वर खाली होतात तेव्हा भीतीपोटी किंवा घाईगडबडीत कमी भावात आपला मौल्यवान माल विकण्याची चूक अजिबात करू नये. आत्ताच्या घडीला संयम हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी 3 अत्यंत सोप्या पण महत्त्वाच्या पायऱ्या सांगितल्यात. पहिली गोष्ट, हळद अगदी कडकडीत आणि योग्य प्रकारे वाळून घ्या. क्वालिटीशी काहीही तडजोड नको. दुसरा म्हणजे तिची सुरक्षित आणि योग्य ठिकाणी साठवणूक करा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची, आर्थिक पायरी. सगळा माल एकाच वेळी बाजारात न आणता जशी जशी बाजारात मागणी वाढेल तसा तसा टप्प्याटप्प्याने आपला माल विक्रीला काढा. एक अत्यंत महत्त्वाचा नियम नेहमी ध्यानात ठेवा. बाजारात मागणी आणि तेजी वाढल्यावर टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास अधिक फायदा मिळू शकतो. हा केवळ एक सल्ला नाहीये, तर अर्थशास्त्राचं अगदी साधं गणित आहे. बाजारात एकदम सगळा माल ओतला तर भाव पडणारच, पण जर मागणीनुसार थोडा थोडा माल दिला तर वाढत्या दराचा पुरेपूर फायदा आपल्याच पदरात पडेल. आजच्या ह्या सादरीकरणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. घाईत निर्णय न घेता आज आपला शेतमाल जर योग्य प्रकारे साठवून ठेवला तर भविष्यात ते आपल्याला अधिक समृद्धीकडे घेऊन जाईल का? आजचे आकडे आणि तज्ज्ञांचा अभ्यास पाहता आजचा संयम उद्याच्या मोठ्या नफ्याची चावी नक्कीच ठरू शकतो. बाजाराच्या या नाडीवर आपण अशीच नजर ठेवून असू.
आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये इथेच थांबूया. अशाच अचूक माहितीसाठी पुन्हा भेटू.